आणि आजचा अर्थातच महत्त्वाचा दिवस आहे। आपण वैष्णवी बघतोय महानगरपालिका 29 आहेत आणि या महानगरपालिकांचा बहुप्रतीक्षित अशा स्वरूपाचा हा मतदान सोहळा आज पार पडतोय। खऱ्या अर्थाने तो मतदान सोहळा आहे। मुंबईसह राज्यात 2869 जागांसाठी ही निवडणूक होतीये। तर 15,000पेक्षा जास्त उमेदवार भवितव्य आज आजमावणार आहेत आणि त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची महानगरपालिका असलेल्या मुंबईतच 227 जागांसाठी मतदान होणार आहे। सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होईल आणि संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी घराबाहेर पडावं आणि मतदान करावं असं आवाहन केलं जात आहे। प्रज्ञा, जसं मी आधीच सांगितलं होतं, मुंबईत जवळपास 1 कोटींपेक्षा जास्त अधिक मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। अनेक वर्षांनी होणाऱ्या या महापालिकेत यंदा अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युतीची आज परीक्षा आहे। तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी देखील युतीला आणि भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असा विश्वासही व्यक्त केला। आणि याच सगळ्यामुळे मतदार राजा आता कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार हे अत्यंत महत्त्वाचं आहे। मतदान केंद्रावरती ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय। अगदी कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे। आणि एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून आम्ही सुद्धा मतदारांना मतदान करण्याचं आणि योग्य उमेदवाराला निवडून द्या असं आवाहन करत आहोत। तर आपण सगळे अपडेट जाणून घेतोय आपल्या प्रतिनिधींकडून, जे सध्या आता मतदान केंद्रांवरती उभे थेट आपण त्यांच्याशी जोडले जाणार आहोत। आपले प्रतिनिधी मोहसिन आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि सोबतच रेवती सुद्धा आपल्या सोबत आहे आणि जुई सुद्धा आपल्या सोबत सध्या आहे। तर सगळ्यात पहिले आपण जातोय जुईकडे। जुई, तुम्ही सध्या कुठे आहात आणि आता मतदानाला काही वेळातच सुरुवात होतीये, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? वैष्णवी, आज 29 महापालिकांसाठी निवडणुका पार पडणार आहेत। मात्र सगळ्यांचं लक्ष ज्या एका महापालिकेकडे लागलं आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिका। 2017 मुंबई महानगरपालिकेसाठी निवडणूक पार पडली होती, मात्र आता थेट 2026 ती निवडणूक पार पडते आणि ही निवडणूक जवळपास सर्वच राजकीय पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे। म्हणजे मुंबईमध्ये आपण पाहतोय की ठाकरे बंधूंची युती झाली आहे, तर दुसरीकडे महायुती आहे, काँग्रेस आहे। हे जे सर्व राजकीय पक्ष आहेत त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे। मुंबई महापालिकेवर ज्याची सत्ता त्याची मुंबईवर सत्ता असं एकंदरीत हे समीकरण आहे। मात्र याच मुंबई महानगरपालिकेवर नेमकी कोणाची सत्ता बसणार आहे हे उद्या स्पष्ट होणार आहे, कारण का आज मतदान आहे, उद्या निकाल आहे। मी सध्या उभी आहे दादर विभागामध्ये आणि हे दादरचं मतदान केंद्र आहे आणि इथेच खरं तर उद्या मतमोजणी देखील पार पडणार आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला देखील सुरुवात होणार आहे। एक महत्त्वाचा मुद्दा या सर्व प्रचारादरम्यान समोर आला होता, तो म्हणजे मराठी मतदार विरुद्ध अमराठी मतदार। त्यामुळे आता नेमका किती मराठी टक्का आणि किती अमराठी टक्का मतदानासाठी समोर येतोय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं प्रज्ञा म्हणाली की ही जी निवडणूक आहे ती ठाकरे बंधूंच्या युतीची देखील परीक्षा पाहणारी आहे, कारण का अनेक भाषणं झाली, सभा झाली, ठाकरेंच्या युती झाली, परंतु आता नेमकं कौल कोणाच्या बाजूने मुंबईकर देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण का आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका आणि जवळपास 1 कोटी लोकसंख्या आहे मुंबईमधली। त्यामुळे हे जे मतदार आहेत ते नेमकं कोणाच्या बाजूने कौल देत आहेत, कारण का देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलतो, ठाकरेंचं म्हणणं आहे की विकास झाला नाही, या लोकांना अमराठी म्हणजेच महायुतीला अमराठी महापौर बसवायचा आहे। त्यामुळे हे जे सगळे मुद्दे आहेत ते प्रचारादरम्यान तर लोकांपर्यंत पोहोचवले गेले होते, मात्र आता जनता नेमकं कोणाच्या बाजूने कौल देत आहे, महायुतीच्या बाजूने का ठाकरे बंधूंच्या युतीला, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई। आणि त्यानंतर थेट आपण जातोय पुण्याकडे, कारण पुण्यामध्ये सुद्धा 165 जागांसाठी होत असलेले हे मतदान आहे। रेवती, कशा पद्धतीने तयारी झालेली आहे आणि पुणेकर किती सज्ज आहेत? सुट्टीचा फायदा घेतला जाणार का? नक्कीच प्रज्ञा, खरं तर पुणेकरांना हे सुसज्ज नागरिक म्हणून ओळखलं जातं आणि आज किती मतदार वोट टर्नआउट होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आत्ता मी आलेली आहे पुण्यातील पीजोग शाळेपाशी, जिकडे आज मतदान होणार आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून इकडे मतदानाला सुरुवात होणार आहे। कडक बंदोबस्त पोलिसांचा हा लावण्यात येणार आहे। इकडेच पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ देखील इकडेच मतदानाला येणार आहेत 7:30 वाजता। आणि त्यासोबतच आज तब्बल 9 वर्षांनंतर खरं तर पुण्यात निवडणुका होत आहेत महानगरपालिकेच्या, जिकडे 84
चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजप विरुद्ध सगळ्यात मोठा पक्ष आता इथे बघायला मिळतोय तर ते आहे दोन्ही राष्ट्रवादी, तर त्यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, त्यासोबतच काँग्रेस आणि मनसे अशी ही चौरंगी लढत इथे पाहायला मिळणार आहे. 165 जागा खरं तर आहेत, पण त्यापैकी 2 या बिनविरोध जागा लढून आलेल्या आहेत. त्यामुळे आता जे मतदान होणार आहे ते 163 जागांसाठी हे होणार आहे आणि वेगवेगळ्या 4011 मतदान केंद्रावरती आज हे मतदान होणार आहे. तर उद्या 15 मतमोजणी केंद्रांवरती या सगळ्या मतदारांची मतं ही मोजली जाणार आहेत. तब्बल 35 लाखहून अधिक पुणेकर आज मतदान करणार आहेत. त्यापैकी 18,32,789 हे पुरुष मतदार आहेत, तर 17,13,360 हे महिला मतदार आहेत. तर आज सकाळी 7:30 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत ही मतदानाची वेळ आहे. तर हे पाहणं महत्त्वाचं असणारे प्रज्ञा की नेमके पुणेकर ज्यांना सुसज्ज नागरिक म्हटलं जातं ते किती येतात आणि किती टक्के आज मतदान होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्रज्ञा. नक्कीच, त्यामुळे सुजाण नागरिक जे आहेत पुणेकर ते कशा पद्धतीनं आज मतदान करणार हे याचे अपडेट्स आम्ही तुझ्याकडनं घेत राहूच रेवती. खरं तर पुण्यानंतर आता आपल्याला थेट जायचंय छत्रपती संभाजीनगरमध्ये, कारण की त्या ठिकाणची महापालिका तर आता प्रतिष्ठेची झालेली आहे. नाही म्हणत अगदी शेवटच्या दिवशी भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आहे, म्हणून आता मतदानाच्या दिवशी मतदार राजा कुणाला कौल देतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्यासोबत जोडले गेलेत. मोहसिन, तुमच्या मागे जर आपण बघितलं तर तुम्ही मतदान केंद्रावरती आलेले दिसतायत. अगदी प्रत्येकाला सूचना देखील दिल्या गेलेल्या आहेत, काय करावं काय नाही करावं अशा पद्धतीनं निवडणूक आयोगानं इथे तयारी केलेली आहे. त्याचा सविस्तर आढावा आपल्या प्रेक्षकांसाठी. नक्कीच आपण बघतो की छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका निवडणूक पहिल्या दिवसापासून चर्चेत होती. हाणामारी, राडे, तिकीट वाटपावरून झालेला गोंधळ या सगळ्यानंतर म्हणजे काल शेवटच्या दिवशी मतदानाच्या रात्री नारेगावमध्ये 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यामुळे एकंदरीत संभाजीनगरकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि त्यामुळे मतदान कसं होतं याकडे देखील लक्ष लागलंय. 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. मी बूथवर आहे, आपण बघतोय की गारखेडा परिसरातलं हे बूथ आहे आणि या ठिकाणी सगळी तयारी झाली. आपण जर बघितलं तर EVM मशीन देखील आता सेल करणं सुरू आहे, म्हणजे त्याच्यावर सील लावलं जात आहे आणि त्यानंतर त्याचं एक डेमो जो आहे तर तो जे वेगवेगळ्या पक्षाचे एजंट असतील त्यांना दाखवले जातील आणि त्यानंतर 7:30 वाजताच्या 7:30च्या ठोक्यालाच मतदानाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे एकंदरीत मतदारांना सगळी देखील उत्सुकता लागलेली आहे. आपण बघतो की वयस्कर मतदार आहे ते 7 वाजताच इथे पोहोचलेले आहे. 7 वाजता पोहोचले, 7:30ला मतदान आहे. हो का? आम्हाला वाटलं की 15 मिनिटांना सुरू होणार. पहिलं मतदान करावं वाटतं. पहिलं मतदान उमेदवारची काकू आहे, आई आहे आणि ते काका आहे बाहेर गेले. प्रचाराला बाहेर पडता येतं का? हो. हा. मतदान करून लवकर व्हायला पाहिजे, लाईन मध्ये उभं राहायचं काम नाही. वय पण हा पटकन व्हावा. बघतोय हा सगळा उत्साह वृद्धांमध्ये आहे. तर आणि मोठ्या प्रमाणात संभाजीनगर जी चर्चेत होती त्याच्या मतदान कसं होणार, आज काय काय होणार याकडे देखील लक्ष लागलेलं आहे. 11,18,000 मतदार, तब्बल 115 नगरसेवक निवडणार आहे आणि आपण जर बघितलं तर 29 प्रभाग आहे. त्यामुळे संभाजीनगरकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आता सगळी जवळपास तयारी झालेली आहे. अधिकारी देखील पोहोचले, एजंट देखील आतमध्ये पोहोचत आहेत, पोलिसांचा बंदोबस्त देखील इथे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. त्यामुळे एकंदरीत संभाजीनगरची जी चुरशीची लढत आहे ती कुणाचा विजयाचा पताका जो आहे तर झेंडा जो आहे तर महानगरपालिकेवर फडकतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे आणि तब्बल 11 लाख मतदार आपले 115 नगरसेवक निवडणार आहे. अर्थातच मोहसिन, 11 लाख मतदार आज कुणाला कौल देता याची प्रत्येक अपडेट आपल्याकडनं अशीच घ्यायची. आपण असं आमच्यासोबत जोडून राहा. तुर्तास आपण पुढे वळतोय.